नालंदा शब्द ऐकल्यानंतर मनाला खूप शांत वाटते की हा शब्द कुठेतरी बौद्ध शब्द आहे, पण आहेच बंधूंनो, हा शब्द खूप जुना शब्द आहे आणि हा नालंदा हा बुद्धांचं विहार होतं आणि ती जगातील सर्वात मोठी एक युनिव्हर्सिटी होती, जिथे 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी एका वेळेला शिक्षण घ्यायचे आणि 2,000 पेक्षा जास्त तिथे शिक्षक. जय भीम, जय शिवराय बंधूंनो. नालंदा विद्यापीठ जगातील सर्वात मोठे विश्वविद्यालय असलेले हे प्राचीन भारतातील विश्वविद्यालय बिहार येथे राजा सम्राट कुमारगुप्त यांच्या राजवटीमध्ये 5व्या ते 6व्या शतकामध्ये बांधले गेले आणि हे बुद्ध विहार हे नालंदा विश्वविद्यालय जगातील सर्वात मोठे विश्वविद्यालय म्हणून होते, ज्या विद्यालयामध्ये 2,000 पेक्षा जास्त शिक्षक आणि 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी जगभरातून तिथे ज्ञान मिळवण्यासाठी येत होते. आणि त्या विद्यालयामध्ये बौद्धिक ज्ञान, बौद्ध धर्माचं ज्ञान, खगोलशास्त्र ज्ञान, अर्थशास्त्र ज्ञान तसेच वेगवेगळ्या शास्त्रावर तिथे अभ्यास शिकवला जात होता. आणि ह्या युनिव्हर्सिटीमधून नालंदा युनिव्हर्सिटीचा पूर्ण जगामध्ये गाजावाजा होता. आणि ह्या युनिव्हर्सिटीला बंधूंनो 12व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे 1193 रोजी तुर्की सुलतान बख्तियार खलजी यांनी त्या युनिव्हर्सिटीला आग लावली. त्या युनिव्हर्सिटीमधले जेवढे बुक होते त्या बुकांना सुद्धा आग लावण्यात आली आणि पूर्ण युनिव्हर्सिटी जाळण्यात आली. अशा प्रकारे तुर्की सुलतान बख्तियार यांनी पूर्णपणे त्या युनिव्हर्सिटीची आग लावून पूर्ण तिचा ऱ्हास करण्यात आला. प्राचीन जगातील सर्वात मोठ्या ग्रंथालयापैकी एक नालंदा ही युनिव्हर्सिटी होती आणि तिथले बौद्ध धर्माच्या संबंधित सर्व ग्रंथ जाळले गेले, तेथील भिक्षूंना मारले गेले आणि ज्यामुळे बुद्ध धर्माच्या संबंधित असलेले सर्व ज्ञान आणि बुद्ध धर्माच्या आध्यात्मिक पद्धती नष्ट करण्यात आल्या. बंधूंनो, विचार करा, ज्या दिवशी तुर्की सुलतानाने नालंदा विश्वविद्यालयाला आग लावली त्या दिवसापासून किमान 3 महिने नालंदा विश्वविद्यालय आगीने होरपळत होता. म्हणजे त्यातच विचार करा की त्याच्या आतमध्ये बौद्ध जातीच्या संबंधाशी असणारे पुस्तके, बौद्ध धर्माचे ज्ञान असलेले खगोलशास्त्र, तर्कशास्त्र असे वेगवेगळे शास्त्र असलेले किती पुस्तके असावीत याचा विचार करावा. 3 महिने नालंदा विश्वविद्यालय जळत होता. बंधूंनो, अशा प्रकारे जगातील सर्वात मोठी